हॅलो नमस्कार. तर आज आम्ही दर्शनासाठी शेगावला जाणार आहे. तर मी आता इथून सासरी जाणार आहे. तर 1 तास लागेल मला. तर आता मी संध्याकाळचे 4 वाजलेले आहे. सासरी आले. तर माझी आई, वडील आणि जाऊ हे बसलेत आणि संध्याकाळी आम्हाला 11:30 वाजता ट्रेन होती. तर आम्ही 11 वाजता घरातून रेल्वे स्टेशनला आलेले आहे. तर रेल्वे स्टेशनवर बराच वेळ आम्ही थांबले. 11:30ला ट्रेन होती तर 12:30ला आली. 1 तास लेट आली. तर तोपर्यंत असं हे आमच्यात जावं आहे त्या दोघीजणी आणि मुलं खेळत होते आणि मुलांना झोपा पण येत होत्या. झोपेचा टाईम झाला होता. तर 11:30 वाजता 12:30 वाजता ट्रेन आली आणि शेगावमध्ये 5:30 वाजताच पोहोचलो आहे आम्ही. बघू शकताय आता आम्ही अंधार दिसतोय. आम्ही मंदिराकडे जात आहे आता. मंदिराकडे जात असताना ही शिवाजी महाराजाची बघू शकताय कसलं भारी आहे. तर इथं 4 व्हीलर सोडल्या जातात या ठिकाणी. मंदिराकडे चालली आता. तर एक अर्धा तास लागला आम्हाला पायी पायी चालत जायला मंदिराकडे. तर मंदिरामध्ये पोहोचलेली आहे आता. किती भारी आहे इथं वातावरण, किती छान दिसतंय. सगळं साफ, कुठंही थोडी पण घाण वाटत नाही. येऊन थांबलोय आम्ही 5-10 मिनिट येतात. आम्ही फ्रेश होणार आहे. तर सर गेले तर बघायला आणि आता आम्ही अंघोळी वगैरे करून फ्रेश होऊन इथं थांबलेले आहे. मंदिरामध्ये आलेले आहे. तर आता आम्ही मंदिराकडे जाणार आहे. तर इथं एक 5-10 मिनिट थांबले आम्ही. तर आता आम्ही मंदिराकडे निघाले. माझी आई आणि भाऊ. तर आता आम्ही मंदिराकडे चालले. बघू शकताय कसलं भारी वातावरण आहे. मंदिराच्या बाहेरचं कुठंही घाण असं वाटणार नाही, एवढं स्वच्छ आहे. तर आता आम्ही मंदिराकडे दर्शनाला जात आहे. तर हे मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तर आज इथून तर आम्ही आता इथं टिळा लावून घेतात सर. तरी नको नको म्हणले तरी सगळ्यांना लावत आहेत. बघू शकताय आता हे गजरे हे मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने. एवढी काही गर्दी नाही कारण सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर आता आम्ही इथं चहा घेतला, गुळाचा चहा. खूप भारी आहे गुळाचा चहा, बघू शकताय. तर आम्ही आता चहा वगैरे घेतलेला आहे. तर आता दर्शनासाठी मंदिरात जाणार आहे. तर हे दुकानं वगैरे प्रसादाचे सकाळी लवकरच हे सुरक्षागृह. तर बॅग वगैरे आम्ही आता ठेवलेली आहे तिथे. आता दर्शनासाठी रांगेला लागणार आहे. तर हे भाविक भरपूर बसलेले आहेत दर्शन करून किंवा कोणी आलेले. तर इथं भरपूर अंगणामध्ये बाहेर मंदिराच्या थांबलेले आहे ते. तर दर्शनासाठी आता मुलगी आहे माझी. तर हार वगैरे आम्ही घेतलाय, प्रसाद वगैरे. तर आता आम्ही दर्शनासाठी रांगेला लागणार आहे. कुठेही एवढी स्वच्छता नसेल, एवढी स्वच्छता आहे शेगावमध्ये. बघितलं नसेल कोणी तर येऊन नक्की बघा तुम्ही. तर एवढं स्वच्छ तुम्ही कुठेही बघितलं नाही कोण्या मंदिरामध्ये. तर एवढं स्वच्छता आहे इथे, कुठेही घाण दिसणार नाही तुम्हाला. सगळीकडे स्वच्छ आहे. नंतर आम्ही गार्डन करत जाणार होते, पण आम्हाला असं सांगण्यात आलं की चहावाले मामानीच सांगितलं आम्हाला की गार्डन बंद आहे. तर आम्ही दर्शन करूनच मग परतणार आहे. गार्डन पण खूप भारी आहे. अगोदर मी बघितलं होतं 10 वर्षापूर्वी. तर खूप भारी होतं गार्डन पण. बघण्यासारखं आहे गार्डन पण. लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना खेळण्यासाठी पण तिथे मनोरंजन खूप छान आहे गार्डनमध्ये पण. गार्डनमध्ये पण अशीच स्वच्छता आहे जसं बाहेर आहे तसंच गार्डनमध्ये पण स्वच्छता आहे. तर आता आम्ही दर्शनासाठी चालले. कारण सकाळी आम्ही 5:30लाच पोहोचलोय. मुलं पण खूप बोर झालते. त्यांना पण झोपायला खूप यायला होतं. खूप झोप येत होती. तर भाविक बघा भरपूर गर्दी आहे. सकाळी 7 वाजता आम्ही दर्शनाला लागले तरी पण एवढी गर्दी. तर आम्ही चालले. समोर गर्दी आहे, इथून काय एवढं वाटत नाही. पण आता रांगेला बघू शकताय कसली गर्दी आहे ते. हे बघा दर्शनासाठी रांगा. तर आम्ही असं पळत पळतच रांगेत लागलेले. खूप लोक असे पळत पळत जात होते. तर हे दर्शनासाठी रांग लागलेली. किती लांब आहे, जिथपर्यंत बघेल एवढंच रांग आहे. तर सगळे असे पळतच होते.
रांगेला लागण्यासाठी. आणि कुठेही असं तुम्हाला इथे पण घाण असं वाटणार नाही, सगळीकडे अशी खूपच स्वच्छता आहे. बघू शकताय किती गर्दी आहे. आम्हाला असं वाटत होतं 4-5 तास आमचं दर्शन होणार नाही, पण आमचं 1 तासात दर्शन झालेलं आहे. एवढी गर्दी वाटते, दर्शन लगेच झालेलं आहे. तर आता आम्ही बाहेर आलेलं आहे. ही दर्शनाचीच रांग आहे, सॉरी, ही दर्शनाच्या रांगेतून आम्ही बाहेरचं घेतलेलं चित्र. आता दर्शनाच्याच रांगेत आहे. बघू शकताय कसलं भारी वाटते वरनं घेतलेलं मी. खूपच भारी आहे मंदिर असं. तर दर्शन वगैरे आमचं छान निवांत झालेलं आहे. एवढी गर्दी बघून आम्हाला असं वाटलं होत नाही आमचं लवकर दर्शन, पण झालं, 1 तासात दर्शन झालं. आता ही रांग प्रसादासाठी लागलेली आहे. दर्शन वगैरे झालं, आता हे आम्ही प्रसादाच्या रांगेला थांबलेले आहे. प्रसादाची रांग पण तेवढीच आहे, पण एवढी गर्दी असं वाटते, पण लगेच एवढी हे गर्दी असं हे होते. बघून असं वाटते की संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रसाद भेटते का नाही, की पण अर्ध्या तासात आम्हाला प्रसाद भेटलेला आहे. हे जेवणासाठी बघू शकताय, प्रसादासाठी पण किती गर्दी आहे, किती भरपूर गर्दी आहे. तर आम्ही आता प्रसाद घेत आहे. प्रसादामध्ये बघू शकताय बेसन, कोबीची भाजी, बटाट्याची भाजी, सॉरी, वरण, फिकं वरण, भात, चपाती आणि हे लाडू. खूपच भारी होतं जेवण. तर आम्ही आता इकडे पोटभर जेवलेलं आहे. तर कारण आम्ही घरीच जेवले होते, तर आता खूप भरपूर टाईम झाला वगैरे पोटभर केले आणि मला लगेच रेल्वे होती. 1 वाजता आम्हाला रेल्वे होती. तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर चालले रेल्वे स्टेशनकडे. दर्शन वगैरे छान झालं. प्रसाद पण व्यवस्थित आम्ही छान घेतला. पोटभर जेवण वगैरे करून आता आम्ही 12:30 वाजता रेल्वेकडे आले आणि घरी निघालेली आहे.